अष्टम खंड भाग पहिला. त्यांचे व्यक्तिमत्व. 1. त्यांची देहाकृती. त्यांच्या सर्वत्र वर्णनावरून असे कळते की तथागत हे एक आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते. त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. ते उंच आणि सुदृढ असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. त्यांचे आजाण बाहू व सिंहगती, त्यांचे ऋषभसम नेत्र आणि सुवर्णकांती, त्यांची भरदार छाती सर्वांना आकर्षित करीत असे. त्यांच्या भुवया, कपाळ, तोंड, डोळे, देह, हात, पाय आणि त्यांची गती यांचा जो तो देहविशेष कुणाच्या दृष्टिक्षेपात येईल त्या त्या अवयवावर दृष्टी खिळून जाईल. ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्याच्यावर त्यांच्या तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे. त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणाराही खिळून उभा राही. जो उभा असे तो त्यांच्या मागे चालू लागे, जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे, आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही. जे त्यांच्या दर्शनार्थ येत त्यापैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत, काही आदराने नतमस्तक होत, काही स्नेहद्राही शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत. कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे. सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत. त्यांची वाणी अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे त्यांचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे. त्यांचा स्वर ऐकणाऱ्यास आश्वासनपूर्ण वाटे आणि त्यांचे रूप पाहणाऱ्यास पूज्यभाव वाटे. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची हृदय देवता होण्यास पुरेसे होते. जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोतेजन सहज जमत असत. ते काय बोलत होते ह्याला विशेष महत्त्व नसे, पण ते बोलत तेव्हा ऐकणाऱ्यांच्या भावना हेलावून जात आणि त्यांचे मने आपल्या इच्छेप्रमाणे वळवली जात. श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या शब्दाचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होई. त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांना गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होई. जेव्हा ते स्त्री पुरुषांबरोबर बोलत तेव्हा त्यांचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित व हर्षनिर्भर करीत असे. डाकू अंगुलिमाल आणि आडवीचा नरमांस भक्षक यांना धम्मदीक्षा देणे दुसऱ्या कोणाला साध्य झाले असते काय? राजा प्रसेनजित व राणी मलिका यांचे एका शब्दाने सख्य करून देणे दुसऱ्या कोणाला जमले असते काय? कोणावर त्यांचा प्रभाव एकदा पडला की तो त्यांचा कायमचा अंकित होत असे. इतके त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. 2. प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना ते भेटले त्यांचे मत या परंपरागत समजुतीप्रमाणे समर्थन करतात. साल नावाच्या एका ब्राह्मणाची अशी साक्ष काढता येईल की भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने त्यांच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या. भगवंताच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला. त्यावेळी महापुरुषांची 32 लक्षणे त्यांच्या ठायी आहेत किंवा काय ह्यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळलीही. ही 32 लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संभूती प्राप्त झाली आहे किंवा नाही याबाबत त्याला संदेह वाटला. पण त्याला स्मरले की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य, प्राचार्य यांच्या मते जे अहर्त व सम्यक संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते प्रकट होतात. म्हणून खालील शब्दांनी त्यांनी त्याची स्तुती करण्याचे योजले. भगवान, आपला देह निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे. आपले दात चमकदार आहेत. महापुरुषांच्या ठायी असलेले प्रत्येक लक्षण ह्या सुविकसित देहात प्रतीत होत आहे. स्पष्ट दृष्टी, सुंदर, उंच, सरळ देहयष्टी असणारे आपण आपल्या अनुयायात सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी, सुवर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवित आहात? आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे. आपली राजसत्ता 7 समुद्रापर्यंत असली पाहिजे. अभिमानी राजे तुमच्या पदरी ग्रामप्रमुख म्हणून असायला पाहिजे.
सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जगताचे शास्ते म्हणून आपण असायला पाहिजे. आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्रांची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागे. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना देखणा पोर असे म्हटले. यात नवलते कसले? 3. त्यांचे नेतृत्व सामर्थ्य. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघ ही एक स्वायत्त संस्था होती. तर मग संघ आणि त्यांचे सदस्य ह्या बाबतीत तथागतांचे काय स्थान होते? त्याबाबत तथागतांचे समकालीन सकुलदायी व उदाई ह्यांची साक्ष उपलब्ध आहे. एकदा भगवान राजगृहातल्या वेडवनात वास्तव्यास होते. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान राजगृहात गेले. पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याचे जाणून परिव्राजकारामात सकुलदाईकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि ते त्या दिशेने निघाले. त्यावेळी पुष्कळ परिव्राजकांच्या समुदायात सकुलदाई बसलेला होता. अस्तित्व व नास्तित्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चालली होती. दुरून भगवान येत असल्याचे सकुलदाईला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली. गप्प रहा, गडबड करू नका. शांतिप्रिय श्रमण गौतम येत आहेत. त्याबरोबर ते सर्व गप्प बसले. इतक्यात भगवान आले. त्यांना सकुलदाई म्हणाला, या या भगवान, आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवंतांनी आसनस्थ व्हावे. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले यांची त्याने चौकशी केली. त्यावर सकुलदाई बोलला, जाऊ द्या, काही विशेष नाही. पुढे कधीतरी समजेलच ते. काही दिवसांपूर्वी जेव्हा नाना मतांचे श्रमण ब्राह्मण संथागारामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्यात चर्चा चालली की अंगदेशाच्या मगत पोरजण किती भाग्यवान आहे की जितके गणाचार्य आहेत, जितके विख्यात श्रमण आहेत, जितके निरनिराळ्या मतांचे संस्थापक आहेत, के जनसमर्दाने आदरणीय मानले आहेत, ते सर्व राजगृहात वर्षावासासाठी आलेले आहेत. त्यामध्ये पूर्णकाश्यप आहे, मख्खली गोशाला आहे, अजित केश कंबल आहे, संजय वेठलीपुत्र आहे, निगट्टनाथ पुत्र आहेत. सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्षावासासाठी इथे आले आहेत. त्यात श्रमण गौतम सुद्धा आहेत, जे जनसंघनायक, जे संघनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत, धर्मसंस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहेत. ह्या अधिपतींपैकी ह्या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यापैकी असा कोण आहे की जो आपल्या शिष्यांना पूज्य, आदरणीय व सन्मान्य वाटतो? आणि ते आपल्या गुरुपाशी किती पूज्य बुद्धीने आणि आदराने राहत होते? काही म्हणाले, पूर्णकाश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवित नाहीत. त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करीत नाहीत. त्यांच्याजवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही. अशी वेळ एकदा आली होती जेव्हा पूर्णकाश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करीत होते तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्णकाश्यपांना काही विचारू नका. त्यांना ह्या विषयात काही समजत नाही. मला विचारा, मी आपणास सर्व काही समजावून देऊ शकेन. तेव्हा पूर्णकाश्यपांनी अश्रुपूर्ण नेत्रांनी व हात वर उचलून म्हणाले, आपण शांत रहा, गडबड करू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.